लोकशाहीचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना मी इथे विनम्र अभिवादन करतो। आजच्या या धम्मपीठावर उपस्थित सर्व सुज्ञ मंडळी, कार्यक्रमाला उपस्थित धम्म उपासक उपासिका आणि त्याचबरोबर इतर प्रतिष्ठित मंडळी, आपले मी बुद्ध जयंतीच्या या कार्यक्रमाला उपस्थितीबद्दल पहिल्यांदाच स्वागत करतो। त्या भास्करराव इंगळे, रिपब्लिकन न्यूजपेपर असोसिएशन जिल्हा बुलढाणाचे अध्यक्ष, यांनी खरोखरच मेहनत घेतलेली आहे। माझं फक्त त्यांना एवढं तेवढं सहकार्य राहतं, पण जी काही क्रांती करायचं ठरवलं होतं, त्या सर्व बाबी आपल्यावर सोपवल्या। आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मी हा भारत बुद्धमय करेन, याचाच अर्थ हा भारत प्रबुद्ध भारत करेन। प्रबुद्ध भारत करीन याचा विचार करताना आपण पहिल्यांदा एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन चरित्र ओळख वाचलं पाहिजे। लक्षात घ्या मी काय बोलतो, आवडलं नाही मला थांबवायचं असतं, चरित्र ओळख वाचलं पाहिजे, एक भाग। दुसरा मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला दिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा देखील आपण ओळखून वाचला पाहिजे। मी या मताचा माणूस आहे। हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा खऱ्या अर्थाने हा देश, ही भारतभूमी बुद्ध भूमी आहे याच्याकडे आपण ओळखू शकतो। आणि हे करत असताना मग आपण सुरुवातीला तथागत बुद्धाकडे जाऊ। इथे एका धम्म उपासकांनी मत मांडलं की भगवान बुद्ध जे आहे त्यांचा जन्म इसवी सन 563 नाही का, महापरिनिर्वाण 483, 29व्या वर्षी भगवान बुद्धांनी गृहत्याग केला, 6 वर्ष तपश्चर्या केली। त्याच्यानंतर भगवान बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं त्याच्यासाठी 45 वर्ष तथागत भगवान बुद्ध हे पैदल फिरलेले आहेत। हे करत असताना भगवान बुद्धांनी ज्या ज्या ठिकाणी आपला धर्मोपदेश केलेला आहे ते स्थान मी सांगू इच्छित नाही, आपल्याला सर्व माहिती आहे, कारण पहिलीपासून मला। पण त्या वेळेला भगवान बुद्धाचे जे कार्यक्रम आयोजित झाले ते कार्यक्रम आयोजित कोणत्याही राजाने केले नाही, कोणत्याही भांडवलदाराने केले नाही, सामान्य लोकांनी ते कार्यक्रम आयोजित केले। आणि सामान्य लोक भगवान बुद्धाच्या समोर मागे उभे राहिले। त्याचा परिणाम असा झाला की त्या काळात असलेले राजे महाराजे तथागताच्या चरणावर लीन झाले। अनेकांनी जेव्हा बुद्धाचं दर्शन घेतलं तेव्हा आपल्या डोक्यातला राजमुकुट बाजूला सारून बुद्धाचं दर्शन घेतलेलं एक लक्षात ठेवा। राजेशाही जी होती, त्यांची राजसत्ता जी होती ती त्यांनी त्या निमित्तानं का होईना तिथे तागलेली आपल्याला दिसून येते। याचा अर्थ मी राजा आहे हा अहंकार बाजूला ठेवलेला आहे, पुन्हा लक्षात घ्या। समाजामध्ये जे जे काही सुरू आहे कार्यक्रमाच्या अंतर्गत मी त्याच्यावर काही विषय बोलणार नाही। आपण कुठे कसा आपला अहंकार हा बाजूला ठेवायचा हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे। आणि ह्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी काय सांगितलं, एक तर त्रिशरण, पंचशील, 4 आर्य सत्य, त्याच्यानंतर 6 दिशा, त्याच्यानंतर अष्टांगिक मार्ग, त्याच्यानंतर 10 पारमिता किंवा तसंच संख्यात्मक स्वरूपामध्ये भगवान बुद्धाच्या तत्वाचा जर विचार केला तर अनेक गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळतील। बंधुजनो, मी का बोलतोय, मी देखील 1984 पासून काम करतोय। 1978 to 83 मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी आहे। मी 3 वर्ष तिथे धम्मज्योत नावाचं पाक्षिक चालवलंय आणि 2002 पासून शोषित लोकप्रहार चालवतोय। कुठल्याही राजकीय पक्षाची जाहिरात देत नाही, आपल्या कार्यक्रमातून टाळतात। ही माझी खंत आहे, ही माझी खंत आहे। हा कदाचित त्यांचा अज्ञान असेल, पण त्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही। या संदर्भामध्ये जेव्हा मी 1989 तुम्हाला सांगतो, जेव्हा
84ला कॉलेजला लागलो आणि कॉलेजला लागल्यानंतर माझ्या कॉलेजची लायब्ररी देखील मोठी आहे. जवळपास 30-40 हजार पुस्तकं आहेत माझ्या कॉलेजच्या. राहायला आता मी रिटायर. आणि त्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मी जेव्हा अभ्यास केला तसा आंबेडकर कॉमर्स कॉलेजच्या लायब्ररीत खूप बसायचो मी. एक लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा म्हणतोय, अरे तुला समाजकार्य करायचं असेल तर अगोदर तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र ओळखून वाच, भगवान बुद्धाचा धम्म हा तू ओळखून वाच आणि त्याच्यानंतर चळवळीमध्ये उतर. कारण बाबासाहेब म्हटले होते, हे बा सामाजिक राजकीय धार्मिक चळवळीमध्ये तुला उतरायचं असेल पहिलं ज्ञान बल पाहिजे, त्याच्यानंतर तुझ्याकडे अर्थबल पाहिजे, मानसिक बल तुझ्याकडे संघर्षाचा आहे. भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आपण पाहिजे. बरोबर आहे. मग मुद्दा आला इथे की आज रोजी आपल्याकडे बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाच्या संधी दिल्या, ज्ञान बल मिळालं. अर्थबलानं काही बाबतीत आजही आपण कमी असल्यामुळे आपल्या संबंध सामाजिक राजकीय संघटना ह्या प्रस्थापितेकडे का नाही. पुढे मायचाला हा शब्द वापरणे मला तो नकार देऊ शकत नाही, एक लक्षात ठेवा. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपले कोणतेही कार्यक्रम आयोजित होतात तेव्हा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण असतात, लक्षात ठेवा, राजकीय माणसं असतात. किंवा बौद्ध धर्मातील, बौद्ध समाजातील जे विद्वान लोक आहेत, सुज्ञ लोक आहेत, त्यांना टाळून बाकीच्यांना त्या कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं जातं, प्रमुख वक्ता केलं जातं. माफ करा, हे सत्य आहे. कोणीही या चळवळीमध्ये सांगू शकत नाही. याला कारण काय? अर्थबल. आणि म्हणून बाबासाहेब म्हणले होते, ज्ञानबल मिळेल, पण अर्थबलामुळे तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवून प्रस्थापिताच्या संघटनांच्या कार्यालयाच्या दारोदार तुम्ही भटकल्याशिवाय राहणार नाही. हीच परिस्थिती आज रोजी या समाजात आहे. मी का बोललोय की भगवान बुद्ध जेव्हा फिरत होते तेव्हा कुठे राजा महाराजाच्या दारात गेले नाही. पहिले समजून घ्या, माणसं जमली, माणसाने धम्म स्वीकारला आणि त्याच्यामुळे प्रजा जर बुद्धाच्या पाया पडते तर राजा देखील नतमस्तक झालेला आपल्याला दिसून येतो. हे नक्कीच आहे. आणि भगवान बुद्धाने जे धर्म स्थापन केला होता त्या धर्मातले कोणीही बौद्ध भिक्खू देखील तिथे नतमस्तक झालेली नाही. आज फार मोठी परिस्थिती आहे. आपला भारत बुद्धभूमी आहे, सर्वोत्तम बुद्धभूमी, सर्वश्रेष्ठ बुद्ध, सर्वश्रेष्ठ बाबासाहेब. आमची बी आंबेडकरी समाजातली माणसं साहित्य लिहितात ताई, इतर समाजाची लिहितात. अरे या देशातला भगवान बुद्ध जर जगात सर्वोत्तम आहे, डॉक्टर बाबासाहेब सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे, अरे बाबा तू पुस्तक लिहितो पण बाबासाहेबाचा धर्म का स्वीकारत नाही? लक्षात घ्या, मी मामा देशमुखापासून तर आजपर्यंत अनेक साहित्यिक पाहिलेत. त्या साहित्यिकांना या धर्मपीठावर, बाबासाहेबांच्या विचारपीठावर अनेक आलेले कार्यकर्ते पाहिले. 1984 पासून आले संपले. ज्यांच्या घरी रॉकेलला स्टोव मध्ये टाकायला रॉकेल नव्हतं, दुधाचे पैसे द्यायला नव्हते, त्याचे पैसे मी भरलेले आहेत. त्यांच्या घरी आज 4-4 गाड्या लागलेल्या आहेत. त्यांच्या घरी आज मोठे मोठ्या प्रकारचे तुम्ही बिल्डिंगा लागलेल्या आहेत. कुठून आलेले पैसे समजून घ्या. आणि म्हणून या चळवळीमध्ये बाबासाहेबांनी जे म्हटलं, ज्ञानबल आहे, अर्थबल मिळवा, अर्थबलाच्या आधारावर सामाजिक राजकीय संघटना तुम्ही उभा करा आणि स्वतःच्या बळावर तुम्ही राजसत्ता हासिल करा. राजसत्ता तुम्हाला हासिल करता येत नसेल तुम्ही गुलामच राहणार. आणि म्हणून इंग्रजीत म्हणतात, नथिंग इज पॉसिबल विदाउट एज्युकेशन अँड मॉरल्स. इन टर्म्स ऑफ तरुणांना काय म्हणतात, फर्स्ट एज्युकेशन देन एम्प्लॉयमेंट आफ्टर सोशल वर्क. विषय खूप मोठा आहे, हे आम्हाला लक्षात घ्यायचंय. आणि भगवान बुद्ध म्हणतात, तुम्हाला कुठे जायचंय? अंधाराकडून अंधाराकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रकाशाकडून अंधाराकडे, की प्रकाशाकडून प्रकाशाकडे, हे तुम्ही आणि मी ठरवायचं. आज आम्ही अंधाराकडून अंधाराकडे जातो आहोत, अंधाराकडून प्रकाशाकडे जातो आहोत, प्रकाशाकडून अंधाराकडे जातो आहोत, की प्रकाशाकडून प्रकाशाकडे जातो आहोत, हे ठरवलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, अत्तदीपभव. याचा अर्थ असा नाहीये की एखादा माणूस तुमच्या अंगावर चालून आला म्हणून तुम्ही शेपटी घालायची. माफ करा, शब्द वापरू नये. अत्तदीपभव, त्याचा संघर्ष तुम्हाला करायलाच पाहिजे. फक्त तुम्हाला एकच करावं लागेल, माझे विचार, धम्मोपदेश. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म, याच्या पलीकडे काहीही नाही. नीतीने कसं वागायचं, सामनेवाला नीतीने वागत नसेल, समजावून ऐकत नसेल तर नक्कीच आपण देखील त्याला तशाच तसे म्हणून उत्तर दिलं पाहिजे. कारण आजकाल त्या काळात
अंगुलीमाला होता भगवान बुद्धाला जाऊन शरण आला, तसे आपल्या समाजामध्ये असे अनेक सामाजिक राजकीय चळवळीत अंगुलीमाला झाले. परंतु समजून सांगतात हिवाळेसाच्या नदी नको बरोबर कोण उभी नका त्याला काही कामाचा माणूस नाही. त्या अंगुलीमालाची आपण खऱ्या अर्थाने आपण कुठेतरी कसोटी घेतली पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने भारत बौद्धमय करू शकतो आणि भारताला प्रबुद्ध भारत करू शकतो. प्रबुद्ध भारत म्हणजे कुठल्या प्रकारचा धर्म किंवा काहीही नाही. या संदर्भामध्ये मी तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही मला फक्त कुठेतरी एकट्याला किंवा दोघायला व्याख्यानासाठी बोलवा. मी तुम्हाला माझं बुद्धावरचं धम्मतत्वज्ञान आजच्या चळवळीला काय आहे ते चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. 1989 ते 92 आव्हान भारतीय संस्कृती ज्ञानकोश, हिंदू संस्कृती ज्ञानकोश, महाराष्ट्र संस्कृती ज्ञानकोश अशी पुस्तकं मी वाचली. आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर मी खूप चोखाळा घेतला आणि बौद्ध भिक्खूंना म्हटलं बौद्ध संस्कृती ज्ञानकोश कुठे पुस्तकं मिळत असतील तर मला सांगा. तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का? कोणी पाहतो माफ करा अरविंद साहेब, मी चळवळ मांडतोय की बौद्ध संस्कृती ज्ञानकोश तुम्हाला कुठं मिळत नाही, फक्त विनयपीठाचे 3 भाग मिळतात. लक्षात घ्या. 1989 ते 92 हे मी कलेक्शन केलं आणि त्यावेळेला 700 रुपये देऊन याची प्रिंटिंग करून घेतली. पुस्तक काढता नाही आलं, हा माझा दोष. लक्षात आलं तुमच्या? या पुस्तकामध्ये इतके शब्द आहेत की तुम्हाला जसं डिक्शनरीमध्ये एखाद्या इंग्रजी शब्दाचं स्पेलिंग पाहायचं असेल तसं तुम्हाला भगवान बुद्धाच्या अनेक गोष्टीचं यामध्ये शॉर्टमध्ये अगदी तो शब्द पहा, त्याचा अर्थ पहा. ही खरी चळवळ आहे. नुसतं माईक आपल्याला हातात घेऊन बोलता आलं, गाणं म्हणता आलं तर मला नाही वाटत आपण आज रोजी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ ही बौद्धमय आणि खऱ्या अर्थाने इथे प्रबुद्ध भारत बनवू शकतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, राजकीय लोकांची नावं टाकलेली असतात, बहुतेक बहुजन लोक नसतात. आणि जेव्हा एखादा कार्यक्रम होतो मी धम्मपीठावर 2च व्यक्तींची नावं घेतो. धम्मपीठावर सामाजिक मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावं घेतो. धम्मपीठावर आम्हाला कोण चालेल? धम्मपीठावर आम्हाला भगवान बुद्ध चालतील, धम्मपीठावर आम्हाला छत्रपती सम्राट अशोक चालतील, धम्मपीठावर आम्हाला त्यांच्या काळात असलेले राजे महाराजे चालतील, धम्मपीठावर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालतील. त्याच्या व्यतिरिक्त कोणी चालणार? लक्षात ठेवा. कारण ते धर्मवादी आहे, धम्मपीठ आहे आणि धम्मपीठावर ह्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. आज रोजी आमचा माणूस इथे उभा राहतो आणि कमीत कमी 10 लोकांची नावं घेतो. महापुरुषांची कुठे उभा आहे? कॉमन सेन्स आहे का? माफ करा, आहे का? कशा करता वेळ घालवतोय? हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही आपल्या या समाजातले जे शुद्ध नागरिक असतील यांनी 2-3 ठिकाणी तुम्हाला बोलून पहा. आणि 1995 मला मिळालेलं आहे. काही लोकांना माहित आहे लाईट ऑफ एशिया. काय या पुस्तकाचं नाव? लाईट ऑफ एशिया. बऱ्याच जणांना माहिती. 1997 स्कूटर घेतली आणि त्याच्यावर लाईट ऑफ एशिया लिहिलं आणि पुन्हा ते काय भानगड आहे. हे पुस्तक 95 आलं माझ्याजवळ. जगामध्ये लक्षात घ्या, जगामध्ये 79 हे पुस्तक इंग्रजीत पहिल्यांदा प्रकाशित झालं. याची दुसरी आवृत्ती माझ्याजवळ आहे. पुण्यात पुण्याजवळ आणि कमी 1879 बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदर. इंग्लंडमध्ये याच्या 60,000 प्रती विकल्या गेल्या, अमेरिकेत 40,000 प्रती विकल्या गेल्या. लक्षात ठेवा, बरोबर आहे. आणि सर एडविन अर्नॉल्ड नावाच्या माणसाने हे पुस्तक जगामध्ये इंग्रजीत पहिल्यांदा प्रकाशित केलं. हे पोएमच्या स्वरूपामध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला त्यांनी अनेक लेण्या असतील, अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि त्या पुराव्याच्या आधारावर ते केलं. आता एकाने म्हणलं की बाबा भगवान बुद्ध, मी जाहीररित्या सांगतो मला कोणी विरोध करू शकत नाही, भगवान बुद्धाचा फोटो देखील हा काल्पनिक बनवलेला आहे. 32 लक्षणांनी बनवलेला. आतापर्यंत कोणी जाहीर सांगितलं नाही. याचे पुरावे माझ्याजवळ, बरोबर आहे. 32 लक्षण हे विचारात ठेवून तो फोटो बनवलेला आहे, बरोबर आहे. अनेक फोटो असे आहेत, अनेक देवाधिकाचे किंवा धर्माचे, ते देखील काल्पनिक आहे. आपल्या त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, कोणाच्या श्रद्धेला आपल्याला हात घालायचा नाही. या पुस्तकाच्या संदर्भामध्ये ज्याने हे पुस्तक इंग्रजीत जबरदस्त मला वाचता नाही आलं, त्यावेळेला मी नागपूर, भुसावळ, जळगाव अनेक ठिकाणी संपर्क केला आणि या पुस्तकाची मराठीतली 1966 आवृत्ती मिळवली. ही आवृत्ती याच्यासाठी मिळवली की तथागत भगवान बुद्धाच्या संदर्भात जे इव्हेंट्स आहेत
आपण खीरदान करतोय. कशा करता करतोय? कशा करता करतोय? फक्त एक कर्मकांड म्हणून का? खीरदान वाटप करणाऱ्याला विचारलं, बाबा रे याची संपूर्ण माहिती तुला सांगता येते का? तो अगदी 2च ओळीत सांगेल, अमुक अशा अशा प्रकारचं आहे, मी खीरदान करतो. बरोबर आहे. तर मुद्दा असा आहे, हे पुस्तक देखील मी मिळवलं. हा एक मुद्दा. त्याच्यानंतर अनेक पुस्तकाचा जेव्हा मी विचार करतो, भगवान बुद्ध जे आहे, पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत किंवा रहस्य अनेक धर्मात मांडलेले. हिंदू धर्मात आहे, ख्रिश्चन धर्मात आहे, मुस्लिम धर्मात आहे आणि बौद्ध धर्मात आहे. पण बुद्धाने जो खऱ्या अर्थाने पृथ्वीच्या उत्पत्तीचा रहस्यमय सिद्धांत मांडलाय, तो आजपर्यंत कुणीही वैज्ञानिक नाकारू शकला नाही. हे पहिलं ध्यानात ठेवा. हे सांगत नाहीत लोक, आपले का सांगत नाही मला माहिती, पण त्यांना माहिती इतर समाजामध्ये मला भाषण करायला बोलवलं पाहिजे, इतर समाजामध्ये जाऊन मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, माझं पुस्तक देखील विकलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या समाजामध्ये आपल्याला सुधारवण्याची गरज आहे. माझं असं मत आहे. या संदर्भामध्ये आपण हिंदू धर्मावर टीका करणारे राजकीय लोक मोहल्ल्यात येऊन करतात, मोहल्ल्यातच करतात, बाकी सार्वजनिक ठिकाणी बोलत नाही. भारत राष्ट्र विरुद्ध हिंदू राष्ट्र, मी पुराव्यासहित बोलतोय. भारत राष्ट्र विरुद्ध हिंदू राष्ट्र हे पुस्तक ज्यांनी वाचलं, तो कुणीही खऱ्या अर्थाने बाबासाहेबाचा अनुयायी असेल तर तो कोरेगाव स्तंभाचा देखील अनुयायी ठरतो. अन्यथा फक्त माझ्या उपजीविकेसाठी, माझ्या अर्थबलासाठी, माझ्या सामाजिक नेतृत्वासाठी, माझ्या राजकीय नेतृत्वासाठी, माझ्या चळवळीला 2 पैसे मिळवण्यासाठी तो प्रस्थापिताचे जे काही दार असतील ना, त्याच्यामध्ये तो भटकंतीच करत राहणार. हे वाचलं आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने बाबासाहेब म्हणतात तसा स्वाभिमान जागृत झाला, त्याच्यातला मर्द जागृत झाला. तो मला नाही वाटत तो कुठेतरी नतमस्तक होईल. याला कारण आहे की बाबासाहेबांनी जेव्हा काम सुरू केलं 1924 ते 56 मध्ये अनेक संघटना निर्माण केल्या. त्या संघटनेला प्रत्येक वेळेला जाहीरनामा दिला, कोणत्याही पक्षाशी बाबासाहेबांनी युती केली सांगा केली. आणि स्वतंत्र मजूर पक्षामध्ये सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, म्हणून बाबासाहेबांनी आमदार निवडून आणले, खासदार निवडून आले आणि विरोधी पक्ष तयार झाले. तुम्ही आणि मी देखील 1984 पासून काम करतोय. कुठे सत्तेत साधा पंचायत समितीचा, जिल्हा परिषदचा माणूसही निवडून आणत नाही, समजून घ्या. आणि गप्पा मात्र असे असतात की तो मोहल्ल्यामध्ये किंवा आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ छाती अशी फाडून जयहिंद करतो, असे जयहिंद करतो. आणि प्रस्थापितांच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे मात्र एखाद्या श्वानासारखा नतमस्तक झालेला असतो. हे आपल्याला दिसून येतं. हे या चळवळीचं सत्य जोपर्यंत तुम्ही मांडत नाही, तोपर्यंत तुम्ही इथल्या तरुणांमध्ये मर्दांनी मला नाही वाटत तुम्ही जागृत करणार. हे सत्य. अनेक गोष्टी आहेत या निमित्ताने. आता मला वेळेचं भान इथे ठेवायचं आहे. या संदर्भामध्ये आमच्या बाहेर दामोदर त्या जवळपास 1912 पासून आमच्या चळवळीत संपर्कात आलेले आहे. तसे 1986 पासून त्यांचा माझा संपर्क राहिलेला आहे. त्यांचाही मी कार्यक्रम अनेकदा घेतले. जवळपास 17 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. मला असं आहे, आता बोललेत काही मंडळी, बुद्धविहार आहे, चळवळी आहे. बुद्धविहारामध्ये जे कार्यक्रम राबवत असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे, बाबा रे तुझ्या बुद्धविहारामध्ये असलेली जी समिती आहे त्या समितीतले ड्रेस मास्तर पहिले तू कमी कर. तुझ्या मोहल्ल्यातले ड्रेस मास्तर तू कमी कर. तुझ्या मोहल्ल्यामध्ये, तुझ्या कॉलनीमध्ये तू कार्यक्रम घेऊ शकत नाही, तुला कोणी बोलवत नाही, आणि इकडे मात्र उभा राहा तू जग जिंकण्याची भाषा बोलतोय, जग जिंकण्याची भाषा बोलतोय. बरोबर आहे. आणि हे करत असताना ध्येयापासून ठरायचं नाही. त्याला कारण सांगतो, भगवान बुद्धांनी गृहत्याग केला, अनेक राजा महाराजांनी परत जायचं सांगितलं, आणि काही दिवस बाहेर आल्यानंतर भगवान बुद्धाला माहिती मिळाली कोणती, शाक्य आणि कोली विरुद्ध